तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज एक गोष्ट वाचत होतो, तर मला असं वाटतं की मी ती गोष्ट आज तुम्हाला एक सांगावी, कारण की गोष्ट खूप मिनिंगफुल आहे. आणि समजा की देवाची एक छोटीशी गोष्ट आहे. 16व्या शतकात कनकदास नावाचा एक श्रीकृष्णाचा महान भक्त होऊन गेला. ठीक आहे. तो महान कवी आणि संगीतकार होता. एकदा तो कर्नाटक राज्यातील पंडोबी कृष्णदेवाच्या मंदिरात गेला असताना त्याच्या गुणवत्तेबद्दल त्याचा दोष करणाऱ्या काही लोकांनी त्याला मंदिरात शिरू दिले नाही. कृष्णाच्या दर्शनासाठी कनकदास व्याकुळ झाला होता. श्रीकृष्णावर आपले ध्यान केंद्रित करत होता. भगवानाच्या स्तुतीपर गीत तो गाऊ लागला. आपल्या लाडक्या भगवंताची सुरेख भजने गात गात कनकदास अनेक आठवडे भगवानाच्या दर्शनासाठी थांबून राहिला. कनकदास भजने अतिशय सुमधुर असत. श्रीकृष्णाचे गौरव करणाऱ्या कविता त्याने रचल्या. सर्व मनुष्य कशाप्रमाणे समान आहे, शारीरिकदृष्ट्या पाहत सर्व मनुष्यांना जगण्यासाठी तेच पाणी, तोच सूर्य आवश्यक असतो, असा संदर्भ त्याच्या कवितेमध्ये आला आहे. पंडोबी कृष्ण मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वी दिशेला होते. असाच एकदा व्याकुळ झालेला कनकदास मंदिराच्या मागच्या बाजूला पश्चिमेला उभा राहिला. तेव्हाच अचानक मंदिराची मागची भिंत तुटून पडली. आतल्या भगवान श्रीकृष्ण स्वतःला पूर्णपणे पाठीमागे वळवले. आधी भगवान पूर्व दिशेला मुख करून सर्वांना दर्शन देत, परंतु कनकदाससाठी भगवान पूर्णपणे मागे वळाले. कनकदासाने डोळे भरून भगवंताचे दर्शन घेतले व कीर्तन केले. अजूनही ज्या खिडकीतून पंडोबी कृष्णाचे दर्शन सर्वांना होते, त्या खिडकीला कनकदासाची खिडकी, कनकन खिडकी असे म्हणतात.